आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी। त्याच्याकरता मी ओला नारळ किसून घेतला। खोबऱ्याच्या चटणीकरता लागणारं साहित्य 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्या मी, थोड्या तिखट मिरच्या घेतल्या आणि थोड्या साध्या मिरच्या घेतल्या, लसूण पाकळ्या 4-5, शेंगदाणे भाजून घेतले, त्याचे साल काढून घेतले आणि कोथिंबीर। आता आपण खोबऱ्याच्या चटणीचं वाटण करून घेऊया। किसलेलं खोबरं, दहा 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 3-4 लसूण पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे मी साल काढून घेतले ते पण टाकून देऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया। हे सर्व हे चांगल्या प्रकारे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। बघा, अशा प्रकारे आपण खोबऱ्याची चटणी करून घेतली। खोबऱ्याची चटणी फोडणी देण्यासाठी टोप गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात राई टाकून घेऊया। राई छान तडतडली की कढीपत्ता टाकून घेऊया। आता बारीक केलेली खोबऱ्याची चटणी टाकून घेऊ। तुम्हाला जेवढी जाड लागेल किंवा पातळ लागेल त्या प्रकारे तुम्ही पाणी टाका। मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घेतलं, तर ते पाणी याच्यात टाकून देऊ। बघा, आपली खोबऱ्याची चटणी रेडी झाली आहे।